नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मापाडी कामगारांना 24 जानेवारीपर्यंत न्याय नाही दिला, 26 जानेवारीला आत्मदान करणार मापाडी कामगारांनी दिला प्रशासनाला इशारा। उपनिबंधक माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सचिव धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे जाणीवपूर्वक माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असून दिनांक 24 जानेवारीपर्यंत कामगारांच्या प्रश्नाबाबत योग्य निर्णय न घेतल्यास सर्व मापाडी कामगार हे प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक पद्धतीने आत्मदान करणार आहेत। त्यामुळे होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धात्रक यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे। दरम्यान यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर उपाध्यक्ष बापू थोरात, सेक्रेटरी विशाल शिंदे, दीपक वाघ, कैलास शिंदे, भाऊ गवांदे, संजय पाटील, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केली की जिल्हा कृती समितीची बैठक घेऊन या 3 प्रमुख विषयांसंदर्भामध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याविषयी तुम्ही त्यांना सूचना करावी व ते काय जे प्रश्न असतील ते सोडवावे आणि त्या विषयाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी 17/12/2025 रोजी 24 रोजी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक माथाडी मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष व माथाडी मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी सागरी पिंपळनेर येथील सभापती, सचिव तसेच माथाडी कामगार संघटनेचे युनियनचे नाशिक विभागाचे सेक्रेटरी सुनील यादव साहेब तसेच उपस्थित आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। परंतु त्या बैठकीला उपस्थित असताना या विषयात 3 विषय होते आमचे वाले। संपूर्ण जिल्ह्यामध्ये माथाडी कायदा लावावा या दिलेले निर्देश याप्रमाणे त्यांनी माथाडी कायद्याचे लागू करावा। तसंच दुसरा विषय होता माथाडी मंडळाने सुपूर्द केलेल्या मापाडी कामगारांकडून या खाजगी बाजार समितीची ऐनोराण्याची प्रतापनामा आली या ठिकाणी त्यांच्याकडून कामे करून घ्यावे व त्या झालेल्या कामाची लिपी सहमजुरी ही माथाडी मंडळात जमा करावी। आणि तिसरा विषय होता धुळे कृषी उत्पन्न बाजाराच्या आवाराबाहेर माथाडी अनुषंगी कामे आणि वजनमाप होत असतील तर ते नोंदणीकृत लायसन्स धारक मापाडी कामगार यांच्याकडूनच करून घ्यावे।